नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षयवेरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पवित्र पोर्टल संदर्भात बोलणार आहोत। पवित्र पोर्टलवर एक नोटिफिकेशन आलेलं आहे, त्याच्या संदर्भात बोलणार आहोत। आपलं पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशनची प्रक्रिया चालू झालेली आहे। ती 1 तारखेपासून चालू झाली होती, 15 तारीख ही शेवट होती। त्यानंतर 8 दिवसाची मुदतवाढ दिली, ती 22 तारखेपर्यंत होती। मग त्यानंतर काही टीईटी अपात्र उमेदवार हे सीटीटी पात्र केलेले होते। मग ते बीएडच्या बेसवर कोर्टामध्ये याचिका टाकले होते। मग त्यांना कोर्टाने संधी दिली होती, त्यामुळे त्यांच्यासाठी ही 30 तारखेपर्यंत मुदतवाढ करून दिली होती। पण आता त्यावेळेस सर्वांना प्रश्न पडला होता की हे पवित्र पोर्टल चालू झाले पण बंद व्हायचं नाव घेत नाहीये। आता ह्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे की पवित्र पोर्टलवर नोंदणीची प्रक्रिया ही 30 तारखेला संपणार आहे। म्हणजे 30 तारखेनंतर आपल्याला पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करता येणार नाही। ही एक आनंदाची बातमी आहे। सविस्तर बातमी आपण समजून घेऊ। एक नोटिफिकेशन आलेले आहे, ते पण सुद्धा वाचू व्यवस्थित। हे नोटिफिकेशन आजच्याच तारखेला 29/9/2023 उमेदवारांसाठी सूचना दिलेल्या आहेत। काय सूचना एकदम व्यवस्थितपणे समजून घेऊ। शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 नुसार शिक्षक पद भरती करण्यासाठी उमेदवारांकडून स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्याबाबत, आता ही एकदम शॉर्ट मध्ये सांगितलेलं आहे 30 तारखेपर्यंत आहे, पण हे डिटेल ह्याच्यामध्ये काय दिले ते आपण समजून घेऊ। माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथील याचिका क्रमांक 8534/2023 व 11732/2023 मधील आदेश अनुक्रमांक दिनांक 14/9/2023 व दिनांक 20/9/2023 व अन्य याचिकेतील आदेशानुसार उमेदवारांना आवश्यक त्या बाबींची पूर्तता होत असल्याची खात्री संबंधित नोडल अधिकाऱ्यांनी केल्यानंतर पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना स्वप्रमाणन करण्याबाबत योग्य सोय उपलब्ध करून देण्याबाबतचे निर्देश माननीय उच्च न्यायालयाने दिले आहेत। स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्याची मुदत दिनांक 22/9/2023 रोजी होती, तथापि प्राप्त मुदतीत कार्यवाही शक्य नसल्याने दिनांक 30/9/2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार आजतागायत 147 याचिकांचे ईमेल प्राप्त झाले आहेत। म्हणजे असे 147 उमेदवार आहेत, त्यांनी आतापर्यंत ईमेल केलेले आहेत, पण आणखीन त्यांची नोंदणी चालू झाली नाही। त्यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे थोडीशी। सदर प्राप्त ईमेल नुसार आवश्यक ती छाननी करून पात्रता निश्चित करावयाची कार्यवाही नोडल अधिकारी यांच्या स्तरावर सुरू आहे। यासाठी काही कालावधी लागणार आहे। माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथील विविध याचिकांमध्ये दिलेल्या निर्णयानुसार उमेदवारांच्या पात्रतेबाबत छाननी अंती योग्य तो निर्णय झाल्यानंतर आवश्यक ती कारवाई करण्यात येईल व तसे उमेदवारांना त्यांच्या टेट परीक्षेसाठी नोंद केलेल्या ईमेलवर कळविण्यात येईल। म्हणजे आता ज्यांनी काही ईमेल केलेले आहेत, आम्हाला नोंदणी द्या, कोर्टाचा ऑर्डर वगैरे पाठवले आहेत, रजिस्ट्रेशन नंबर, सीट नंबर वगैरे पाठवले आहेत, पण आणखीन त्यांची नोंदणी चालू झाली नाहीये। का चालू झाली नाही तर ते नोडल अधिकारी तपासत आहेत। इतके दिवस तपासत आहेत, एकदम व्यवस्थित तपासत आहेत, पण आता तारीख संपून जात आहे। पण आता काय सांगितले, तारीख जरी संपत असेल, हे जे काही ईमेल आलेले आहेत त्यांचे सगळे एकदम व्यवस्थित तपासणी करून त्यांना ईमेल पाठवला जाईल, मग नंतर त्यांना संधी देईल। आता 30 तारखेला पोर्टल बंद होत आहे, पण आता नंतर त्यांच्यासाठी कसं चालू होतं, काय चालू होतं ते नंतर कळेल, पण सध्या तरी 30 तारखेला बंद होणार आहे। माननीय उच्च न्यायालय मुंबई व खंडपीठ नागपूर येथील विविध याचिकांमध्ये दिलेल्या अंतरिम आदेशानुसार स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात सुविधा दिलेली आहे सध्या त्यांच्यासाठी। पण सध्या स्वप्रमाणपत्राकरिता नोंदणी करण्यासाठी देण्यात आलेली मुदत दिनांक 30/9/2023 पर्यंतच राहील। यानंतर मुदत वाढ दिली जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी। म्हणजे हे सर्वांसाठी आहे की 30 तारखेनंतर मुदत वाढ दिलेली नाहीये। कृपा करून आणखीन ज्यांनी पवित्र पोर्टलला नोंदणी केलेली नाहीये, रजिस्ट्रेशन केलेलं नाहीये, फॉर्म सर्टिफाय केलेला नाहीये, नाहीतर ते सर्टिफाय अनसर्टिफाय असे खेळत आहेत, त्यांच्यासाठी शेवटची वॉर्निंग आहे। ही वॉर्निंग शेवटची अंतिम समजा। ह्यानंतर तुम्हाला मुदतवाढ भेटणार नाहीये। फॉर्म भरला नसेल भरून घ्या, सर्टिफाय केला नसेल करून घ्या, अनसर्टिफाय करून ठेवला असेल नंतर शेवटच्या दिवशी सर्टिफाय करू असेल, खूप जणांची इच्छा असते, खूप जणांची एक फॅन्टॅसी असते की बाबा शेवटच्याच दिवशी आपण फॉर्म सर्टिफाय करून टाकू, तर त्यांसाठी धोक्याची घंटा आहे। विसरून जाचाल, आजच्या आज फॉर्म सर्टिफाय करून टाका, यानंतर मुदत वाढ भेटणार नाही। उद्या शेवटचा दिवस आहे, 30 तारखेनंतर मुदत वाढ भेटणार नाहीये। मग आता राहतो प्रश्न तो याचिकावाल्यांचा। तो याचिकेवाल्यांसाठी आता हे पवित्र पोर्टल कसं रन करतं ते नंतर कळेल, पण सध्यासाठी
30 तारखेनंतर पवित्र पोर्टल हे बंद होणार आहे. बंद म्हणजे रजिस्ट्रेशन बंद होणार आहे. असं समजू नका की पवित्र पोर्टल बंद होणार आणि पुन्हा नव्यानं रजिस्ट्रेशन करायला येणार. समजलं असेल तुम्हाला मला काय म्हणायचं ते. तसलं काय होणार नाही. 30 तारखेनंतर पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशनची प्रोसेस ही बंद होणार आहे. फक्त याचिकेवाल्यांचं काय आहे तो कोर्टामध्ये मॅटर चालू आहे आणि तो नोडल अधिकारी सर्व काही तपासणी करून त्यांना संधी दिली नाही दिली त्यात पुढल्या गोष्टी आहेत. पण आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे, चालू झालं होतं पोर्टल 30 तारखेला संपणार आहे. मग पुढल्या प्रोसेस हळूहळू होतील. तर ठीक आहे, जेवढी काही महत्त्वाची माहिती होती तेवढं सगळं व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. ठीक आहे, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहून तुमचा काय फायदा झाला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.